जय जय रघुवीर समर्थ। तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध, द्वारका निर्माण, 50व्यात केले कथन, भस्म झाला कालयवन, मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह, द्वारकागमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे, 54व्यात केले त्याचे निरूपण. प्रद्युम्न जन्म, वध शंभराचा, 55वा तयाचा, जांबवंती सत्यभामा कृष्णविवाहाचा, सेमंतकाचा 56वा. सेमंतक हरण, शतधन्वोद्धार, फिरूनी द्वारकेशी आला अक्रूर, 57व्यात मधुर कथा तयाचे. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया, 58वा सांगे तया, 16 सहस्र 100 जाया, 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बरवा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. नृगराजकथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68. वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही. 70व्यात कृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदिवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76. शाल्वोद्धार 77. दंतवक्त्र विदुरोद्धार
विदुरथोद्धार अष्टहत्यादी बलराम हस्ते सूतवध बलवलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांची द्रौपदी भेटली 83 वसुदेव यज्ञोत्सव 84 ज्ञान मातापित्याशी 85 सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण जनक श्रुतदेवाशी दे दर्शन एकदा अनेक रूप धारण 86 वेदस्तुती 87 शिवसंकट मोचन 88 भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले मृत विप्र बालकाशी 89 आणि 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय राम पौष शुद्ध पंचमी शके 1946 काल आपण पाहिलं रुक्मिणीने जे पत्र पाठवलं होतं सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या बरोबर भगवान श्रीकृष्णांसाठी पत्र पाठवलं त्यामधला पहिलाच शब्द आहे श्रुत्वा श्रुत्वा म्हणजे आत्तापर्यंत मी जे श्रवण केलं इतर सगळ्यांच्याकडून आणि त्यावरून माझ्या मनामध्ये जे भगवान श्रीकृष्णाबद्दलची प्रतिमा निर्माण झाली आणि त्यांच्याबद्दलचं एक आत्यंतिक प्रेम माझ्या मनामध्ये आलं आणि त्या प्रेमामुळे मी भगवंताला आपला पती म्हणून बोललेला आहे आणि ते 7 श्लोकांचं पत्र सुदैव ब्राह्मण त्या ठिकाणी घेऊन गेला काल आपण पाहिलं की सुदैव ब्राह्मण ह्या पूर्वीच्या वाल्मिक ऋषी होते ज्यांनी राम आणि सीतेना एकत्र आणलं पण सीताभूमीमध्ये गेल्यानंतर ते काही त्यांना पावलं नाही आणि म्हणून ते पुन्हा म्हणतात तेव्हा त्यांना भगवंताचा आशीर्वाद रामाचा आशीर्वाद की पुढच्या जन्मी पुन्हा तुम्ही हेच काम करणार कारण आमच्या दोघांना एकत्र आणणार आणि त्या सुदैवाने रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्णांचा विवाहाचं निमित्त जे आहे जे पत्र आहे ते घेऊन सुदैव ब्राह्मण त्या ठिकाणी गेलेले आहेत आता लग्नासाठी आपण पाहिल्या बऱ्याच गोष्टी त्यासाठी सांगितल्या कुल शील स्वभाव सौंदर्य विद्या वय आणि द्रव्य 7 गोष्टी सांगितल्या या 7 गोष्टी पाहिल्यानंतर आपण त्या कन्येशी विवाह करतो आपण म्हणजे आईवडील हे आपल्या मुलाचा विवाह करून देतात पण आजकालच्या युगामध्ये याचे जे प्रायोरिटी आहेत त्या सगळ्या बदलत गेल्या आधी द्रव्य मग घर आहे की नाही वगैरे अशा सगळ्या लौकिकातल्या गोष्टी पाहून मग विवाह आजकाल होत असतात कालच्या भागामध्ये शेवटी जे आपण पाहिलं की हे जे पत्र आहे ते पत्र सुदैव ब्राह्मणाने भगवंताच्या सांगण्याप्रमाणे वाचून दाखवलं आणि शेवटी ते पत्र भगवंताच्या स्वाधीन केलं आणि ते म्हणतात विमृश्य कर्तुम यच्चात्र क्रियताम तदनंतरम की आता या सगळ्या गोष्टींवर विचार करून त्यावर ताबडतोब त्यानुसार तुम्ही करा असे निवेदन त्या ठिकाणी सुदैव ब्राह्मणाने दिलं आता इकडे आपण कुंडिनपुरातला भाग आपण जो आहे तो आज पाहणार आहोत रुक्मिणी हरण रुक्मिणी ही लक्ष्मीचा अवतार आहे लक्ष्मीच्या अवतारामध्ये लक्ष्मी आपण पाहतो की लक्ष्मी ही सगळी धनधान्य संपत्ती सगळ्याची स्वामिनी आहे आणि अशी लक्ष्मी या रुक्मिणीच्या अवतारामध्ये रुक्मिणी म्हणून भगवंताशी तिचा विवाह होत आहे वैदर्भ्यासतून संदेशम निशम्य यदुनंदन प्रगृह्य पाणिना पाणीम प्रहसन्नम इदम अब्रवीत शुकदेव म्हणतात रुक्मिणीचा हा संदेश त्या सुदैव ब्राह्मणाने भगवान श्रीकृष्णांना दिला भगवान श्रीकृष्णाने त्या सुदैव ब्राह्मणांचे हात हातात घेऊन त्यांच्याशी वार्तालाप केला जेव्हा आपण एखाद्याशी अत्यंत जवळीक साधण्यासाठी साधण्याच्या निमित्ताने काही गुज गोष्टी सांगतो तेव्हा नुसतं दुरून सांगत नाही तर पण त्याच्याजवळ जाऊन त्याचे हात हातात घेऊन आपण एक प्रकारचा आनंद आत्मिक आनंद त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे आपल्या मनातलं जे काय असेल ते सगळं त्याच्याजवळ जसं सांगतो तसं भगवान इथे सांगू लागले ते म्हणतात तथाहमपि तच्चित्तो निद्रांच न लेभे निशी माझं मनसुद्धा त्या रुक्मिणीमध्येच गुंतलेलं आहे असं भगवंताने आता कबूल केलं आता हे केव्हा कबूल केलं जेव्हा रुक्मिणीने पाठवलेलं पत्र यांच्याकडे आलं त्याने ते श्रवण केलं तेव्हा ते म्हणतात की माझं मनसुद्धा तिच्यामध्येच लागून आहे अनेक रात्री मलासुद्धा झोप लागत नाही म्हणजे आता स्वतःची अवस्था भगवंत निद्रांच न लेभे निशी
वेदाहम रुक्मिणा द्वेषान. वेदाहम म्हणजे वेद म्हणजे जाणणे. अहम मी जाणतो की रुक्मी जो आहे, तिचा भाऊ जो आहे, तो माझ्याशी द्वेष करतो आणि द्वेषबुद्धीने तो माझ्याकडे पाहतो आणि म्हणून त्या आमच्या विवाहाला त्याचा विरोध आहे, हे मला माहीत आहे. म्हणजे आत्तापर्यंत भगवंताने हे व्यक्त नाही केलं, पण तिचं पत्र पाहिल्यावर, ते वाचल्यावर आता भगवंत व्यक्त करत आहेत की तुझा भाऊ माझ्याकडे द्वेषबुद्धीने पाहतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. भगवंताचं कसं आहे की जो भगवंताकडे ज्या दृष्टीने पाहतो तादृशी भवती, त्याप्रमाणे भगवंतसुद्धा त्याच्याकडे पाहतात. भगवंताच्या बरोबर भक्तिभावाने जर आपला व्यवहार असेल तर भगवंतसुद्धा आपल्याकडे येण्यास, आपल्याला दर्शन देण्यास उत्सुक असतात. पण आपण जर त्या ठिकाणी चतुराई केली तर भगवानसुद्धा चतुराई करण्यास कमी ठरत नाही. म्हणजे ठकासी उद्धटासी उद्धट, ठकासी ठक, हे जसं आहे समर्थ सांगतात. जो जसा असेल तसा व्यवहार भगवंतसुद्धा त्या जीवाशी करतात. आता याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की जसा रावण आहे, रावणाने तो कांचन मृग त्या ठिकाणी पाठवला. आपल्या या नाशिकच्या परिसरात पंचवटीच्या त्या भगवंताच्या झोपडीच्या जवळ तो कांचन मृग सीतामातेला दिसला. आता मृग हा कांचन नसतो, सोन्याचा नसतो, सुवर्ण मृग नसतोच, हे भगवंताला माहिती आहे. ज्या भगवंताने सगळी सृष्टी निर्माण केली त्याने त्या कांचन मृगाकडे पाहिल्यानंतर किंवा त्याचा विचार मनात आल्याबरोबर अंतर्मनाने ओळखले की हे काहीतरी कपट आहे. आता रावणाने जो मला वश करण्यासाठी किंवा सीतेला आकर्षित करण्यासाठी हा नकली मृग पाठवलेला आहे आणि माझ्यापासून लक्ष्मीरूपी सीता हिला नेण्याचा विचार रावणाने केला. म्हणजे आता त्याचं माध्यम जो आहे तो नकलीपणाने त्याने सुरुवात केली आणि मग भगवंताने सुद्धा त्याच प्रकारे त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्या छोट्याशा झोपडीमध्ये असताना, लक्ष्मण बाहेर असताना भगवंताच्या आज्ञेने सीतामातेने अग्नीमध्ये प्रवेश केला आणि त्या अग्नीतून जी दुसरी स्त्री बाहेर आली ती म्हणजे सीता प्रतिरूप होती, सीतेचं प्रतिरूप होती. आता लक्ष्मणाला काही माहीत नाही, लक्ष्मणाला एवढंच माहिती की आपल्या बहिणी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या इच्छेनुसार राम आता त्या कांचन मृगाच्या मागे जाणार आहेत. तर जसं छायारूप सीता ती रावणाने नेली, म्हणजे याने छलकपट केलं भगवंताशी, तर भगवंताने सुद्धा छलकपट केलेलं आहे. तसं यामध्ये सांगतात, तामान येष्य उन्मथ्य राजान्य अपसदान मृदे मत परामनावद्याम मेधसो अग्निर्शिखाम इव. की जसं नीच क्षत्रियांना पराभूत करून मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या सुंदर कुमारीला, त्या रुक्मिणीला जसं लाकडातून अग्निज्वाळा घेऊन जाव्या. आता अग्निज्वाळा घेऊन जायचं असेल तर हातामध्ये ते पेटतं अग्नीचं ते लाकूड आहे, ते हातामध्ये घेऊन माणूस जातो. पण आजूबाजूला पुन्हा सगळे जर लाकूडच असेल, वाळलेलं लाकूड असेल तर तो सुद्धा पेट घेऊ शकतो. तरी पण ते सगळं धोका पत्करून तो जसा घेऊन जातो, तसं मी या कडेकोट बंदोबस्तातून या कुंडिनपुरामध्ये जाऊन तिला मी घेऊन येईल असं त्याने मनामध्ये आणलं आणि ते त्या सुदैव ब्राह्मणाकडे सांगितलं. आणि त्याने लगेच आदेश दिला, दारुका आपला रथ जो आहे तो रथ जोड, तयार कर. स चाश्वई, स च अश्वई, अश्वई म्हणजे किती घोडे आहेत त्या ठिकाणी, 4 घोडे असणारा रथ जो आहे त्या घोड्यांची नावंसुद्धा दिलेली आहेत. आता ही घोड्यांची नावंसुद्धा आपल्यापर्यंत येणं इतक्या वर्षांतर, लाखो वर्षानंतर, हे सुद्धा आपलं एक भाग्यच आहे. शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक असे ते 4 घोडे असलेला तो रथ घेऊन त्यांचा दारुक जो आहे सारथी, तो त्या ठिकाणी समोर उभा राहिला, हात जोडून उभा राहिला. आता इकडे दुसरीकडे भगवान श्रीकृष्णाने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि ब्राह्मणाचा हात धरून त्या रथामध्ये ब्राह्मणाला आधी बसवलं आणि मग नंतर स्वतः त्या ठिकाणी बसले आणि त्या घोड्यांच्या सहाय्याने एका रात्रीतून अनर्थ देश आरुह्य चंदनम शौरीर द्विजम आरोप्य तूर्णगैही अनर्थ देश एक रात्रेनं. अनर्थ म्हणजे काठियावाड या देशातून, इतक्या दूरवरच्या देशातून ते आता कोंढिणपुराला येण्यासाठी निघाले.
आता इकडचं कथानक सांगतात. जसं आपल्या माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला केलं आहे की धृतराष्ट्राने जसा प्रश्न विचारला, मामका पांडवाश्चैव किम कुर्वती संजय, पहिला श्लोकच धृतराष्ट्राचा आहे. तसं पुत्रस्नेहामुळे माऊली म्हणतात, तरी पुत्रस्नेही मोहितू. धृतराष्ट्र हा दुर्योधनाच्या स्नेहामुळे, दुर्योधनाच्या प्रेमामुळे मोहित झालेला आहे. आता जेव्हा माणूस मोहित होतो तेव्हा त्याची विवेकबुद्धीसुद्धा नष्ट होते. तसं या ठिकाणी कुंडीनं नरेश भीष्मक जो आहे, या भीष्मकालासुद्धा मोठा मुलगा जो रुक्मी आहे त्याचं म्हणणं जे आहे ते त्याला ऐकावं लागलं. म्हणून भीष्मकांनी त्या रुक्मीच्या सांगण्याप्रमाणे आपली कन्या शिशुपाला देण्यासाठी उत्सवाची तयारी सुरू केली. आता वडील मोठे आहेत, मुलगा आता मोठा झालेला आहे, मुलाच्या हातात आता संसार आहे, त्यामुळे मुलाच्या म्हणण्याप्रमाणे बापाने वागलं पाहिजे. हा एक साधा नियम जो आहे, जो आजही लागू पडतो, तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता सगळीकडे गावामध्ये ही वार्ता झाली की रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी होणार आहे. त्यामुळे स्नग्गंध माल्या भरणैर विरजोर अंबर भूषितही, सगळे नगरी जे आहे, पूर्ण विदर्भ प्रदेश हा सजल्या गेला. भीष्मकाने जसा विवाहामध्ये आपण जसं करतो तसं देव पितर आणि ब्राह्मणांचे विधीपूर्वक पूजन केले आणि पुण्यावाचनाचा कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी झाला. सुस्नाताम सुदतीम कन्या, सुदतीम म्हणजे सुंदर दंतकळी असणारी ती कन्या, तिला आता तयार केलं आणि भूषिताम भूषणोत्तमही, उत्तम प्रकारचे अलंकार आणि भूषण देऊन तिला सुशोभित केलं. आता जी स्वतः लक्ष्मी आहे तिला आता या बाह्य अलंकाराने भूषित करणं. जसं आपली मुलगी, तिच्यावर आपलं प्रेम आहे, लहान मुलगी आहे आणि तिने कसं राहावं हे तिला समजत नाही, पण आईबापाला असं वाटतं की आपली मुलगी अजून सुंदर दिसली पाहिजे, म्हणून ते जसं वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतील, वस्त्र असतील, काय त्याचं कपडे असतील ते आणून तिला ते घालतात. जे लहानपणी आईला करता नाही आलं ते आपल्या मुलीला त्या रूपामध्ये पाहावं अशी जशी आईवडिलांची इच्छा असते तसं तिला सगळ्यांनी मिळून तयार केलं. आणि लग्नाचं कंकण जे आहे ते सुद्धा तिला बांधलं. मंगलस्नान झालं, सगळं झालं, अलंकार घातले आणि मग त्या ठिकाणी चक्रुहू सामेर्ग जुर्म मध्ये वध्वा रक्षाम द्विजोत्तमा, साम ऋग यजुर म्हणजे सामवेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद या तिन्ही वेदांच्या मंत्राचा घोष त्या ठिकाणी जमा झालेले ब्राह्मण करू लागले. आणि त्याचप्रमाणे जे पुरोहित होते ते ग्रहशांत्यर्थाचा यज्ञ करू लागले आणि त्यामध्ये ते अथर्ववेदातील मंत्रांचा, ऋचांचा उच्चार करू लागले. अशी आता इकडची परिस्थिती सांगितली. आणि मग जे राजे त्या ठिकाणी आले होते, सोने चांदी वस्त्रे आणि तिळगुळ आणि गायी त्याने त्या ब्राह्मणांना दिले. या भीष्मकाने सगळ्या ब्राह्मणांना दान दिलं. आणि आता नवरा मुलगा चेदी नरेश दमघोषाचा पुत्र म्हणजे शिशुपाल. आता हा शिशुपाल कोण होता, दमघोष कोण होता? दमघोष हा त्या मगध राजाचा त्या ठिकाणचा असणारा राजा दमघोष, याची पत्नी श्रुतस्रवा. ही श्रुतस्रवा म्हणजे आपल्या वसुदेवांची बहीण होती, कुंतीची सुद्धा ती बहीण होती. आणि तिचा पुत्र असणारा हा शिशुपाल म्हणजे भगवंताचा हा आत्तेभाऊच आहे शिशुपाल. आणि या शिशुपाला आता तो तयारीनिशी आपलं लग्न आहे म्हणून त्या ठिकाणी मंत्रज्ञ ब्राह्मणाकडून मंगळ सगळे विधी जे आहेत ते सगळे त्याने करविले. आणि तो जसा एखादा हत्ती मदरसाने उन्मत्त होऊन जसा चालत असतो तसा सोन्याने सजवलेला रथ घेऊन, पायदळ आणि घोडेस्वारांची सेना घेऊन शिशुपालसुद्धा त्या ठिकाणी येऊन पोचला. आता शिशुपाल आला, जसं एक दुर्गुण आला की त्याच्यामागे इतर दुर्गुण येतात, तसंच शिशुपाल आल्याबरोबर त्याच्याबरोबर जे मंत्रिमंडळ किंवा त्याचे मित्र होते ते शाल्व, जरासंध, दंतवक्त्र, विदुरथ, पौंड्रक हे सगळे हजारो मित्रराजे त्या ठिकाणी आले होते. कुंडीनपुराच्याकडे दिशेला निघाले. आता हे सगळी जी नावं मी घेतली हे सगळे बलराम आणि श्रीकृष्णाचे शत्रूच होते. आणि आता आपण त्या विवाहाला जाणार आहेत. नकळत त्या ठिकाणी बलराम आणि श्रीकृष्ण आले तर एखादं युद्धसुद्धा होण्याची संभावना आहे. म्हणून त्याच्याशी युद्ध करण्याच्या तयारीने हे सगळं आपले शस्त्र, अस्त्र, घोडदळ, पायदळ हे सगळं घेऊन त्या ठिकाणी आले होते. पूर्ण सेनाच त्यांच्याबरोबर होती.
आता शत्रू पक्षाची ही माहिती बलरामांना मिळाली. आता बलराम तिकडे. बलरामाने पाहिलं की एका रात्रीतूनच हा सारथीला घेऊन भगवान श्रीकृष्ण एकटाच गेलेला आहे. त्यामुळे तो सगळा शोध त्यांनी लावला आणि मग कदाचित याला कुठेतरी संकट पण पडू शकतं, म्हणून त्यांना मदत करण्यासाठी बलरामांनी स्वतः हत्ती, घोडे, रथ, पायदळ, चतुरंग सेना बरोबर घेतली आणि ते कुंडिनपुराकडे निघाले. आताच्या गुगल मॅपच्या उपयोगाने मी पाहिलं की हा जो अनर्थ देश आहे तिथून कुंडिनपूर हे जवळपास 1300-1400 किलोमीटर अंतर आहे. भगवंताने रात्रभरातून ते अंतर कापलं. आता भगवंतच ते आहेत, त्यामुळे ते काही पण करू शकतात. जे मनात आलं ते करू शकतात. छोट्या रूपामध्ये, चतुर्भुज रूपामध्ये जन्माच्या वेळेस आईवडिलांना जे दर्शन दिलं आणि मग आज्ञा दिली की मला इथून नेऊन तुम्ही गोकुळामध्ये घेऊन जा. आता कसं न्यायचं, काय नाही, यांचे हात बांधलेले, पाय बांधलेले आहेत, साखळदंड आहेत, कसं न्यायचा हा प्रश्न विचारायची पण सोय नाही आणि त्या छोट्या बाळाला सांगण्याची पण सोय नाही. पण भगवंताने सगळी योजना केली. त्या छोट्या बाळाला त्या टोपलीमध्ये घातल्याबरोबर यांच्या सगळ्या बेड्या तुटल्या. आता जे पहारेकरी एवढे 7-7 दरवाजावर इतके पहारेकरी होते, रात्रंदिवस जागृत राहून सगळा पहारा देत होते, ते सुद्धा आता झोपले. म्हणजे भगवंताची माया, भगवंत जे आहेत ते या मायेचा उपयोग स्वतःच्या इच्छेप्रमाणे जसा पाहिजे तसा करतात. आता यांना झोप यावी अशी इच्छा आहे म्हणून ते सगळे झोपले. आता हे जागे झाले पाहिजे म्हणून ते जागे झाले. जेव्हा हे परत आले त्या योगमायेला घेऊन, तेव्हा ते पुन्हा बेड्या आपोआप पडल्या, ते दारं आपोआप लागली, त्यांना पुन्हा कुलपं आपोआप लागली आणि जे झोपलेले होते ते पुन्हा जागे झाले. म्हणजे भगवंताची माया जी आहे ती अचिंत्य आहे. ती कोणीही आपण आपल्या विचारांनी त्याच्याबद्दल कुठलाही आपण म्हणजे विचारसुद्धा करीत नाही, असे अचिंत्य, चिंतनाच्या पलीकडे असणारे असे भगवंत आहेत. आता त्या ठिकाणी रुक्मिणीचं जो आहे तिची कथा काय आहे ते पाहू आपण. भीष्मकन्या वरारोहा कांक्षन्त्या आगमनम हरेः. भीष्मकन्या जी रुक्मिणी आहे तिने आता श्रुतदेवाला पाठवलेलं आहे, पत्र घेऊन पाठवलं आहे, पण अजून तिकडून काही संदेश आला नाही. प्रत्यापत्तीं पश्यन्ती द्विजस्या चिंतयत तदा. आता त्या ब्राह्मणाचं काय झालं, त्यांनी निरोप दिला की नाही, पत्र तिथे पोचलं की नाही, श्रीकृष्णाला पत्र मिळालं की नाही, अशा सगळ्या चिंतेमध्ये ती होती. आता रुक्मिणी असं म्हणते, अहो त्रियामांतरिते उद्वाहो मेल्पर राधसा ना गच्छत्य अरविंदाक्षो नाहम वेदम्यत्र कारणम. आता तिची अवस्था सांगतात की माझ्या अभागिनीच्या विवाहाला आता फक्त 1 रात्र राहिली. याम म्हणजे प्रहर, अष्टोप्रहर म्हणजे 1 दिवस म्हणजे आपले 24 तास, म्हणजे रात्र म्हणजे ही 4 प्रहराची असते. त्यातला उत्तर प्रहर म्हणजे आपला सकाळचा प्रहर आणि मग उरले कसे 3 प्रहर राहिले. आता 3 प्रहरच शिल्लक राहिलेले आहेत आणि अजूनही कमलनयन भगवान अजूनही या ठिकाणी आलेले नाहीत आणि ते येतील की नाही मलासुद्धा शंका आहे, असं तिच्या मनामध्ये येत गेलं. आणि माझा संदेश घेऊन गेलेला सुदैव ब्राह्मण हे सुद्धा अजून आले नाही आणि त्यामुळे नाहम वेद मत अत्र्य कारणम. आणि ते का नाही आलं, वेद म्हणजे जाणणे, त्याचं ते तिला जाणवलंसुद्धा नाही, तिला समजलंसुद्धा नाही, त्या चिंतेमध्ये ती होती. आता रुक्मिणी मातेच्या मनातील विचार या ठिकाणी सांगतात. रुक्मिणी माता असं म्हणते, जी रुक्मिणी माता आपण कालच्या श्लोकामध्ये पाहिलं की कुल, शील, स्वभाव, सौंदर्य, विद्या, वय आणि द्रव्य या सगळ्या गुणांनी श्रेष्ठ असणारी रुक्मिणी माता, जी स्वतःच लक्ष्मीचा अवतार होती आणि एवढं असूनसुद्धा तिच्या मनामध्ये आलं की कदाचित भगवान श्रीकृष्णाने माझ्यामध्ये काहीतरी दोष पाहिले असतील आणि म्हणूनच माझं रक्षण करण्यासाठी आणि पाणीग्रहण करण्यासाठी ते इथे आले नसतील. मत पाणीग्रहणे नूनम नायातिही कृतोद्यमः दुर्भागाया न मे माता नानुकूलो महेश्वर. आता माझं दुर्भाग्य असं आहे की प्रत्यक्ष ब्रह्मदेव असो किंवा शंकर असो हे सुद्धा मला अनुकूल नाहीत. प्रत्यक्ष गिरिजा माता, प्रत्यक्ष पार्वती देवी ही सुद्धा माझ्यावर प्रसन्न नसावी, अशा प्रकारे तिच्या मनामध्ये एक एक विचार सुरू झाला. एवं चिंतयती बाला गोविंद ऋतमानसः न्यमीलयत्कालज्ञा नेत्रे चाश्रू कलाकुले. तरी पण अजूनही वेळ आहे, भगवान श्रीकृष्ण केव्हाही येऊ शकतात. मग अशा वेळेस तिने काय करावं, तर ती आता हळूहळू चालायला लागली.
आता आपण जर घाई करून त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं तर तिथून आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि बाहेर पडलं आपण निघून गेलो आणि मग भगवान श्रीकृष्ण आले तर मग आपलं हरणं आपल्याला ते कसे घेऊन जातील हा प्रश्न आल्यामुळे आता मधला वेळ जाण्यासाठी ती आता हळूहळू मंद पावलाने चालायला लागली. तेवढ्यामध्ये तिला काही शुभचिन्ह दिसले. जशी डावी मांडी, हात आणि डोळा डावा हात, डावा डोळा, डावी मांडी फडफडू लागली. आणि ही शुभचिन्हे स्त्रियांसाठी आहेत आणि तेच उजवा भाग असेल, उजवी मांडी, उजवा हात आणि उजवा डोळा ते पुरुषांसाठी शुभचिन्ह आहेत. आणि वाम उरुर भुजो नेत्रम अस्फुरन प्रियभाषिण हा, तर तिच्यामध्ये ते सगळे लक्षणं दिसल्यामुळे तिला ते शुभचिन्ह दिसले. आता आपल्या मनाप्रमाणे सगळं घडणार आहे तिच्या लक्षात आलं. आणि अंतपुरी चरीम देवीम राजपुत्रीम ददर्शः, आणि श्रीकृष्णाने पाठवलेला तो ब्राह्मण, आता त्या ब्राह्मणाला घेऊनच श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि आल्यावर त्या ब्राह्मणाला त्याने आज्ञा केली की तू आता अंतपुरामध्ये जा आणि रुक्मिणी देवीला सांग की मी आलेलो आहे. अंतपुरामध्ये जाऊन तिने त्याची भेट घेतली आणि त्याचा चेहरा प्रसन्न प्रफुल्लित असा पाहिला. उक्तम च सत्यवचनम आत्मोपनयनम प्रती, श्रीकृष्ण आलेले आहेत आणि तुम्हाला घेऊन जाण्याची सत्य प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. माझ्यासमोरच त्यांनी प्रतिज्ञा केली. आता भगवंताची प्रतिज्ञा असल्यामुळे त्याला अवरोध कुठूनही नसणार, शक्यच नाही. रुक्मिणीचे हृदय आनंदाने भरून गेले. तमागतम समाज्ञाय वैदर्भी हृष्टमानसा, तिथं मन प्रसन्न झालं. हृष्ट म्हणजे खूप आनंद झाला तिला. न पश्यंती ब्राह्मणाय प्रियमंत्रे नाम सा, आता समोर ब्राह्मण एवढं मोठं तिचं काम करून आलेले आहेत, आता त्याला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. आता जी प्रत्यक्ष लक्ष्मी आहे, तिच्या मनामध्ये आल्याबरोबर कितीतरी सोन्याचे हार तिच्या हातामध्ये येऊन पडले असतील आणि ती त्या ब्राह्मणाला देऊ शकली असतील, पण त्या आनंदामध्ये तिला काहीच सुचलं नाही. आणि मग तिने हात काय केलं की आपले दोन्ही हात जोडले आणि त्या ब्राह्मणाला नमस्कार केला. लक्ष्मीचा ब्राह्मणाला नमस्कार करणं, स्वतः आपण लक्ष्मीला नमस्कार करतो, प्रसिद्ध मे परमेश्वरी, प्रसिद्ध मे परमेश्वरी, प्रसिद्ध मे परमेश्वरी, तीनदा म्हणतो आपण, माझ्यावर प्रसन्न हो, माझ्यावर प्रसन्न हो. पण इथे ती लक्ष्मी त्या ब्राह्मणाला नमस्कार करीत आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने सुद्धा त्याच ब्राह्मणाकडून हे पत्र वाचून घेतलं होतं. त्याचंही कारण आहे. भगवंत विचार करतात की हे ब्राह्मण आहेत आणि यांची वाणी केव्हाही सत्य होत असते. त्यामुळे आता रुक्मिणीचं पत्र की तुम्ही येऊन मला घेऊन जा हे सत्य व्हायचं असेल तर ते मला ब्राह्मणाकडूनच श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून श्रीकृष्णाची जी नीती आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. आता रामकृष्ण हे दोघे आलेले आहेत हे जेव्हा भीष्मकाला समजलं, प्राप्तौ श्रुत्वा स्वदुहितुर उद्वाह प्रेक्षणोत्सुको, रामकृष्ण हे दोघे आलेत हे त्या भीष्मकाला समजलं आणि भीष्मकाला असं वाटलं की आपल्या मुलीचा विवाह शिशुपालाशी होत आहे, ही सुवार्ता कानी पडल्यामुळे हे दोघे आपल्या ठिकाणी आले आहेत असं समजल्यामुळे लगेच ते त्यांना सामोरे गेले. मधुपर्क करून उत्तम वस्त्रे आणि उत्तमोत्तम भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत केलं, त्यांची पूजा केली. आणि मग भीष्मकाने सेना आणि परिवारासह त्यांची त्या निवासस्थानामध्ये राहण्याची व्यवस्था केली या दोघांची. म्हणजे भीष्मक अजूनही असं समजत आहे की आपल्या मुलीचा विवाह त्या रुक्मिणीच्या सांगण्याप्रमाणे शिशुपालाशीच होत आहे, कारण त्यांना हे माहीत नव्हतं की आपल्या मुलीने हे पत्र सुदैव ब्राह्मणाबरोबर तिकडे श्रीकृष्णाला पाठवलं आणि त्यामुळे ते पत्र वाचून श्रीकृष्ण आणि त्याच्या पाठोपाठ बलराम आपल्याकडे आले आहेत. कृष्णम आगत्य आकर्ण विदर्भ पूर्ववासिना, आता विदर्भ पूर्ववासिनी म्हणजे विदर्भातले सगळेच नागरिक, त्या कुंडिनपूर राज्यामध्ये असणाऱ्या सगळ्या नागरिकांच्या कानावर हे जेव्हा आलं तेव्हा त्यांनासुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांनी आपल्या डोळ्यांनी ते भगवंताचं रूप आपल्यामध्ये आपल्या हृदयामध्ये साठवण्यासाठी जो तो धडपड करतच होता. आता जे रेणुकाचं सिरियल चालू आहे काहीतरी ते 6:30 वाजता असतं रेणुका, उदय, त्याच्यामध्ये सुद्धा तिला जेव्हा युवराज्ञीपदाचा राज्याभिषेक असतो तेव्हा सगळी प्रजासुद्धा त्याला अनुकूल असते, पण हिच्या ज्या सावत्र 2 आई असतात की त्या मात्र अनुकूल नसतात, कारण त्यांची मुलं आहेत, त्यांनासुद्धा त्यांचा स्वार्थ पाहायचा होता.
तसं या ठिकाणी सगळ्यांनाच वाटत होतं की रुक्मिणीच याची पत्नी होण्यास योग्य आहे, दुसरी कोणीही नाही. आणि म्हणून रुक्मिणीसाठी योग्य पती हा भगवान श्रीकृष्णच आहे. आणि श्रीकृष्णच रुक्मिणीचे पाणी ग्रहण करेल. वैदर्भ्या पाणीम अच्युता, म्हणजे या वैदर्भी म्हणजे रुक्मिणीचं पाणी म्हणजे हात तो भगवंतानेच आपल्या हातात घ्यावा आणि त्याचं पाणी ग्रहण करावं. आता रुक्मिणी जी आहे तिच्याबद्दलच्या प्रेमामुळे लोक आपसातात बोलत होते आणि रुक्मिणी अंतःपुरातून बाहेर आली आणि सैनिकाच्या पहाऱ्यामध्ये त्या घराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाली. पद्भ्याम विनिर्ययो दृष्टुम भवान्या पादपल्लवम. भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करीत अजून श्रीकृष्ण आला की नाही ही बातमी तिला समजलेली नाही आणि तिने मौन धारण केलं. सगळे सैनिक अंगावर कवच वगैरे घालून सगळे बरोबर होते, कारण एवढे सगळेजण येणार आहेत. शिशुपाल आहे, दंतवक्त आहे, बाकीचे सगळे आहेत, जरासंधसुद्धा आहे. कदाचित श्रीकृष्ण आले तर या ठिकाणी युद्ध होऊ शकतं, म्हणून प्रत्येकजण अंगावर कवच आणि शस्त्रास्त्र घेऊन तिच्या रक्षणासाठी तिच्याबरोबर निघाल्या. झेड सुरक्षा, झेड प्लस सुरक्षा आज काय म्हणतात ते सगळं तिच्याबरोबर होतं. आणि भवानी मातेच्या दर्शनासाठी ती पायीच निघाली आहे. आता गावामधलं जे पुष्कळशा ब्राह्मण पत्न्या ज्या आहेत त्यासुद्धा चंदन सुगंधी द्रव्य घेऊन गजरे घालून सगळ्या नटून हजारो नजराने बरोबर घेऊन तिच्याबरोबर चालत होत्या. देवीच्या मंदिराजवळ त्या जाऊन पोचल्या. परिवार्य वधूम जगमोह सूत मागध बंदिना. सूत मागध बंदी हे जे आहेत हे सगळे त्या ठिकाणी तिच्याबरोबर होते आणि ते सगळे आपापले गीत स्तुती गायन हे करत होते. देवीच्या मंदिराजवळ ती पोचली आणि तिच्याबरोबर असणाऱ्या ज्या वयस्कर स्त्रिया आहेत, भगिनी आहेत, त्यांचा अनुभव असल्यामुळे आता लग्नामध्ये काय काय विधी करावे हे त्यांना माहीत असल्यामुळे तिच्या सांगण्याप्रमाणे असाध्य देवी सदनम धौतपाद करांबुजा. देवी सदन म्हणजे त्या देवीच्या ग्रहामध्ये म्हणजे मंदिरापर्यंत येऊन पोचल्या आणि तिला सांगितल्याप्रमाणे ती आता हात पाय धुतले. तिचे शब्द दिला आहे, देवी सदनम ताम वै प्रवयसो बालां विजिज्ञा विप्रयोषिता भवानीं वंदयाश्चक्रुर भवपत्नीं भवान्वितां. कर्मकांड जाणणारे त्या सगळ्या स्त्रियांनी तिला जसं सांगितलं त्याप्रमाणे आता ती हातपाय धुवून आचमन केलं आणि अंतर्बाह्य पवित्र होऊन ती शांत मनाने देवीसमोर जाऊन बसली. आता ही देवी कोणती? आज आपण त्या याला गेलो, अमरावतीला गेलो तर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या समोर जी देवी आहे, एकच देवी त्या ठिकाणी जी आहे, मोठा मुखवटा असलेली ती देवी, ही मुख्य देवी. आणि मग नंतर त्या छोट्याशा पुलापासून आपण जेव्हा पलीकडे जातो तेव्हा तिथे दुसरं मंदिर आहे. ते मंदिर या रुक्मिणी मातेचं आणि त्याच्या बाजूला असणारे शंकर पार्वतीचं मंदिर आहे. त्या रुक्मिणीला शिवपार्वतींना वंदन करण्यासाठी त्या इतर स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे तिने वंदन केलं. तेव्हा रुक्मिणी देवी आता प्रार्थना करते. आता या ठिकाणी जी प्रार्थना आहे, नमस्ते त्वांबिके अभीक्ष्णम स्वसंतान युताम शिवाम भूयात पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदताम. हे अंबिके, आता शंकराचं एकच कुटुंब असं आहे की ज्याची सगळ्यांचीच पूजा होते. बाकी कोणी फक्त रामाची पूजा करेल, कोणी सीतारामाची करेल. मंदिरात गेलं तर तिकडे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असतात किंवा कुठल्याही देवताची पूजा करताना त्यांच्या आईवडिलांची पूजा कधी होत नाही. पण हे जे कुटुंब आहे सगळे भगवान शंकर, पार्वती माता आणि त्यांचे 2 पुत्र कार्तिकेय आणि गणेश यांचं प्रत्येकाचं पूजन होत असतं. भूयात पतिर्मे भगवान कृष्ण तदनुमोदिताम, की तुमच्या अनुमोदनाने माझे पती मला प्राप्त व्हावे म्हणून मी तुम्हाला नमस्कार करते. त्याप्रमाणे बरोबर आणलेलं सगळं साहित्य, पाणी, गंध, अक्षदा, फुलं, वस्त्र, फुलांच्या माळा, अलंकार, नैवेद्य, भेटवस्तू ज्या ज्या गोष्टी आणल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी त्या अंबिका देवीला अर्पण केल्या. तेव्हा जवळच्या ज्या ब्राह्मण स्त्रिया होत्या त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावलं आहे सौभाग्यवतीनं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी दिलेली जी माला होती, प्रसाद माला होती, ती तिने ग्रहण केली, आपल्या गळ्यामध्ये घातलेली आहे. मुनिव्रत अथ त्यक्त्वा निश्चक्रांब अंबिकाग्रहात. आणि मग त्यक्त्वा अंबिकाग्रहात, अंबिकाग्रहात म्हणजे सप्तमी आहे, म्हणजे त्या ग्रहातून म्हणजे अंबिकेच्या अंबामातेच्या मंदिरातून
ती त्यक्त्वा म्हणजे बाहेर पडली, त्याचं सोडून ती आता बाहेर आली आणि बाहेर येऊन ती आता पायऱ्या उतरायला सुरुवात झाली. त्यावेळेस तिचं सगळं चालणं जे आहे ते अजून, कारण तिला समजलेलं नाही की श्रीकृष्ण आणि बलराम आले आहेत की नाही हे तिला समजलं नाही आणि म्हणून ते येईपर्यंत थोडासा वेळ जावा म्हणून ती अत्यंत संथ गतीने पदा चलंती कलहंस गामिने, हंस ज्याप्रमाणे चालतो मंद अगदी हळूहळू जसा चालतो पण डौलात चालतो त्याप्रमाणे ती चालत होती, कारण तो वेळ गेला पाहिजे ही तिच्या लक्षात आलं. आणि मग पुढे जेव्हा ती आली तेव्हा ती त्यांची नजर जी आहे ती इतर त्या ठिकाणी जमलेल्या सगळ्या राजा आणि सगळ्या प्रजेकडे तिची नजर हळूहळू गेली. आता जे राजे आपलं शौर्य प्रदर्शन करण्यासाठी आणि रुक्मिणी हरणाच्या प्रसंगी त्या रुक्मिणीलाच तीच रुक्मिणी आपल्याला वरमाला घालेल या हिशेबाने त्या ठिकाणी आले, ते सगळे या रुक्मिणीचं सौंदर्य पाहत होते. पण ते पाहत असताना त्यांना त्याच्या हातातली शस्त्र अस्त्र हे जे आहे त्याचंसुद्धा भान राहिलं नाही. कित्येकाचे शस्त्र गळून पडले, कित्येक जण जे रथामध्ये बसले ते सुद्धा आश्चर्याने पाहत होते, ते रथातून सुद्धा खाली पडले असं या ठिकाणी एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. सैवं शनैश्चलयति चलपद्मकोशौ प्राप्तिं तदा भगवतः प्रसमीक्षमाणा आणि प्राप्तान रियैक्षत नृपान ददृश्ये अच्युतम सा. आता एवढ्या गर्दीमध्ये सगळ्यांच्याकडे पाहत असताना, हळूहळू पावलं टाकत असताना आणि आपल्या डाव्या बोटाने तिने आपल्या जे केस चेहऱ्यावर आले होते ते हळूच तिने बाजूला सारले. आता त्याला किती वेळ लागणार, पण ते बाजूला सारले त्यावेळेसच तिचं लक्ष भगवान श्रीकृष्णाकडे गेलं. प्राप्तान रियैक्षत नृपान ददृश्ये अच्युतम सा. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते तिच्या दृष्टीत पतीस पडले आणि तिला खूप श्रीकृष्णाचं दर्शन झाल्यामुळे एक प्रकारे आनंद झाला. आता ताम राजकन्याम रथमारुरक्षतीं जहार कृष्णो द्विषतां समीक्षतां रथम समारोप्य सुपर्णलक्षणं राजन्यचक्रम परिभूय माधवः. आता रथावर रथ आहे, भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसलेले आहेत आणि या राजकन्येला सगळेजण पाहतही होते. आता ही राजकन्या आणि भगवान श्रीकृष्णाने तिला खूण केली रथामध्ये बसण्यासाठी हे सगळेजण पाहत होते. आता मायापती आणि माया यांचा संबंध कसा, की मायापतीला त्याच्या मनाप्रमाणे या मायेचा प्रभाव दिसतो. जसं बालपणी यशोदा मातेने भगवान श्रीकृष्णाने माती खाल्ली म्हणून त्याच्या रागवली आणि त्याने आपलं मुख उघडलं आणि त्यामध्ये ते म्हणतात मी काही माती खाल्लेली नाही. पण जेव्हा तोंड उघडलं आणि ती आतमध्ये पाहू लागली तेव्हा त्याला हे सगळं पृथ्वी तारामंडळ सगळं त्या ठिकाणी दिसलं आणि ते दिसल्यामुळे ती मोहित झाली. तिला असं वाटलं की आपला हा मुलगा छोटा श्रीकृष्ण कन्हैया जो आहे, कान्हा जो आहे, तो काही साधा नाही, प्रत्यक्ष भगवंताचंच रूप आहे आणि मग आपला मुलगा भगवंताचं रूप आहे असं जेव्हा तिला वाटायला लागलं तेव्हा भगवंताने तिच्याकडे आपली दृष्टी फिरवली आणि ती त्या भगवंताच्या स्वरूपाला विसरली आणि दुसऱ्या क्षणी त्या मायेचा प्रभाव असा तिला आता तो आपलाच मुलगा वाटू लागला आणि मग त्या मुलाला यशोदा मातेने जवळ घेतलं. आता या ठिकाणी सुद्धा ती रथावर चढायच्या तयारीमध्ये आहे. भगवंताने तिला वर येण्यासाठी हात पण दाखवला आणि गरुडाचं चिन्ह असलेला वर गरुडाचं चिन्ह असलेला ध्वज आहे आणि त्या रथामध्ये तिला बसवायला सुरुवात केली. तिला बोलवलं आतमध्ये. पण इतका पहारा असतानासुद्धा, इतके इतर देशांचे राजे त्या ठिकाणी शस्त्रास्त्र घेऊन आलेले असतानासुद्धा कोणालाही असं वाटलं नाही की आपलं शस्त्र उगारावं, हातातली तलवार उगारावी आणि त्याला विरोध करावा. आता हे न वाटणं याचं कारण म्हणजे पुन्हा भगवंताचं आहे. किंवा एखादी गोष्ट घडणं हे सुद्धा भगवंताच्या कृपेनेच होतं किंवा एखादी गोष्ट न घडणं, मी सगळं केलं पण मला वेळेवर लक्षातच आलं नाही असं जेव्हा आपण म्हणतो आणि त्यामुळेच माझा पराभव झाला आणि त्यामुळेच मला हे अपयश पदरी पडलं, तेव्हा आमचे गोंधळकर महाराज म्हणतात यश दे न दे तुझी सत्ता. तसं आपल्याला मिळणारं यश असो किंवा अपयश असो हे सगळं भगवंताच्या कृपेनेच माणसाला प्राप्त होतं. कर्मफळ जे आहे
झाडावरचं जे फळ आहे ते जोपर्यंत पिकत नाही तोपर्यंत ते फळ आपोआप खाली पडत नाही. ते पिकलं म्हणजे ते त्या झाडाचं त्याग करतं आणि ते जमिनीवर पडतं. वृक्षात पतती फलम. वृक्षात म्हणजे सप्तमी, वृक्षातून ते फळ खाली जमिनीवर पडतं. तसं रथम समारोप्य सुपर्ण लक्षणं. सुपर्ण म्हणजे सुपर्णाचा पुत्र असणारं म्हणजे गरुडाचं चिन्ह असलेल्या रथामध्ये भगवंताने तिला बसवलं आणि एका प्रकारे त्या राजांचा पराभवच केला. त्यांच्या समक्ष रथामध्ये बसवलं आणि भगवंताने दारुकाला सांगून तो रथ हाकायला सांगितलं. रथ तिथून निघून जायला लागला. आता या गोष्टीकडे चांगले माणसं कसं पाहतात आणि वाईट माणसं कसं पाहतात हे या ठिकाणी सांगा. कोल्ह्यांच्या कळपातून सिंह ज्याप्रमाणे आपला भाग घेऊन पळून जातो. आता हे कोणाच्या दृष्टीने? सिंहाच्या दृष्टीने. कारण हे सगळे कोल्हे आहेत, त्यांच्या कळपातून भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन म्हणजे सिंह असणारे भगवान श्रीकृष्ण तिला घेऊन त्या ठिकाणी निघून जात आहेत. भगवंताचं हे सिंहाचं रूप म्हणजे आपलं नरसिंहाचं रूप लक्षात घ्या. त्याप्रमाणे रुक्मिणीला घेऊन बलराम श्रीकृष्ण हे सगळे तिथून निघून गेले. आता हे जेव्हा निघून जात होते तेव्हा सगळ्यांची बुद्धी जी आहे, मेरी बुद्धी काय म्हणतो आपण, मर गई, किंवा मला बुद्धी चालवताच आलं नाही, मला विवेकच आला नाही, हातातलं शस्त्र घेऊन आपण शस्त्र उगारावं हे सुद्धा मला सुचलं नाही, वेळेवर विवेकदृष्टी पण राहिली नाही. ही जो मायेचा जो प्रभाव आहे तो सगळ्यांनी अनुभवला आणि ते जेव्हा पुढे निघून गेले तेव्हा मात्र यावर सगळा पुन्हा मायेचा प्रभाव आला आणि ते सगळे जागा झाल्यासारखे इकडे तिकडे पाहायला लागले. त्यांना दिसलं होतं की ही रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाच्या रथामध्ये चढलेली आहे आणि रथ तो पुढे जात आहे. आता त्यांचा खरा एका दृष्टीने एक पराभव झाला. तम मानिन स्वाभिभवम यशस्ययम परे जरासंध वशान सेहिरे अहो धिक अस्मान यश आत्तधन्मनाम. की आमचा धिक्कार असो, आमचं एवढं शौर्य बल एवढं सैन्य हे सगळं घेऊन आम्ही आलो, पण आमच्या यशाचा आजपर्यंत आम्हाला खूप यश मिळालं, पण या ठिकाणी काय करावं हे सुद्धा आमच्या लक्षात आलं नाही. हा आमचा एका काळाचा एका दृष्टीने पराभवच आहे. आणि या गवळ्याच्या मुलांनी आता ते सगळे राजे जे अहंकारी होते, शूरवीर होते, ते आता म्हणतात की या गवळ्याच्या मुलांनी, आता तोच भाग आधी कसं म्हटलं, आधीच्या श्लोकामध्ये कोल्ह्याच्या कळपातून सिंह घेऊन जातं म्हणजे कृष्णाच्या दृष्टीने हे श्लोक होता आणि आताचा श्लोक इतर राजांच्या दृष्टीने कृष्णाबद्दल आहे. ते काय म्हणतात की या गवळ्याच्या मुलांनी सिंहाचा भाग हरणाने घेऊन जावा. म्हणजे आता भगवान श्रीकृष्णाला आता ते हरणासारखा जो दुर्बळ आहे, तो स्वतः काही लढू शकत नाही असा तो कृष्ण, तो हरिणासारखा तो हा भाग घेऊन चाललेला आहे आणि आमचं यशच त्याने हिरावून नेलेलं आहे असं या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आलं. आणि मग आता ते जागे झाले आणि आता काय करावं असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आत्तापर्यंत ते आपल्या सगळ्या अहंकाराने आपल्या शौर्याने ते युक्त होते, पण आता मात्र त्यांची बुद्धी काही चालत नव्हती आणि म्हणून ते आता त्याचा पाठलाग करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहू लागले. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे रुक्मिणीहरणं नाम 53 यावेळेस या ठिकाणी हा 53वा अध्याय संपूर्ण होतो. या विवाहाचे हे 3-4 अध्याय आहेत. आता पुढच्या अध्यायामध्ये जे आहे 54व्या अध्यायामध्ये शिशुपालाचे जे सहकारी राजे होते, मग असे जेवढी नावं घेतली, दंत, विदुरत्र, जरासंध, हे सगळे जे राजे आहेत ते राजे आणि स्वतः रुक्मी आता हे या भगवान श्रीकृष्णाच्या रथाचा पाठलाग करतात आणि रुक्मीचा पराभव भगवान करतात आणि श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह जो आहे हा भाग आपल्याला आता पुढच्या शुक्रवारी पाहूया आपण. जय जय रघुवीर समर्थ. आरती. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने काय दे जा हरिचरिता.
आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.